13 वर्षाची परंपरा असलेली माणगाव ओम सिद्धी साई दिंडी कोकण ही 2 जानेवारी 2025 रोजी माणगाव शहरातील नानोरे ते शिर्डीकडे जाणाऱ्या पदयात्रेचा प्रारंभ सकाळी 10 वाजता झाला। या पदयात्रेतील श्री साई पालखी व पदयात्रा सकाळी नानोरे येथील साई मंदिर येथून सुरुवात झाली। त्यानंतर नानोरे ते ग्रामदैवत जनी बापूजी मंदिराला प्रदक्षिणा देत व नानोरे गावाला प्रदक्षिणा देत ही पालखी पदयात्रा मुंबई गोवा महामार्गावरून श्री दत्त मंदिर माणगाव, श्री साई मंदिर विकास कॉलनी ते दशरथ गावडे यांचे निवासस्थान व त्यानंतर निजामपूर येथे रात्री वस्ती अशी पदयात्रा श्री क्षेत्र शिर्डीकडे रवाना होणार आहे। सुमारे 300 किलोमीटर पायी प्रवास असणाऱ्या पदयात्रेत सुमारे 300 साई भक्त सामील होणार आहेत, तर त्यापैकी 175 साई भक्त पायी प्रवास करणार आहेत। या पदयात्रेचा प्रवास सुमारे 8 दिवसांचा असून प्रतिदिनी 40 किलोमीटर अंतर साई भक्त कापणार आहेत। या परंपरागत शिर्डीचे नियोजन संस्थापक अशोक वाडवळ यांच्या प्रेरणेने साई चरणरज, समाधान उतेकर, कान्हा महाराज, कार्यकारिणी अध्यक्ष सुभाष उतेकर, उपाध्यक्ष गजानन वाडवळ, चिटणीस महेंद्र पाटोळे, सरचिटणीस भारत जाधव, पालखी सोहळा अध्यक्ष संतोष खडतर, उपाध्यक्ष महेश शिर्के, मराठी उद्योजक सुभाष उर्फ दाजी दळवी, खजिनदार मनोज पोवार, उपखजिनदार परेश म्हात्रे, सल्लागार दीपक थळकर, मिलिंद साखरे, सागर कोळवणकर, रमेश बक्कम यांच्यासह माणगाव तालुक्यातील बहुसंख्य साई भक्तांनी केले आहे। ही श्री साई पालखी पदयात्रा सामाजिक एकोपा टिकावा, समाज सलोखा निर्माण व्हावा, सर्व धर्म सहिष्णुतेचे शिक्षण समाजाला रुजावी, साईबाबांची महती व चमत्कार जनमानसात रुजावे हा उद्देश साई दिंडीच्या माध्यमातून आम्ही समाजात रुजवण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत साई चरणरज, समाधान उतेकर व पालखी सोहळा अध्यक्ष संतोष खडतर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले। दिंडी कोकण नानोर ते शिर्डी 171 पायी चालकी सभासद आहोत आणि त्यांच्याबरोबर एक 50 लोक सोबत असा 300 लोकांचा सहभाग आहे। आम्ही इथून चालत 8 दिवसात शिर्डीला जातो आणि शिर्डीला चालत जाण्याचा हेतू की आपल्या नवीन पिढीमध्ये चांगलं वळण लागावं, सर्व धर्म समभाव आणि 13 वर्षाची ही परंपरा आणि प्रत्येकाची पावलं ही शिर्डीला जावं, शिर्डीला पोहोचावं, ही साई चरणी चरण व्हावं हीच आमची परंपरा आहे। रायगड प्रतिमा न्यूजसाठी प्रमोद जाधव, माणगाव।